फुटबॉलचा देव समजल्या जाणाऱ्या लिओनल मेस्सीच्या ऐतिहासिक गोट मुंबई इव्हेंटसाठी रुबिक्स ग्रुप प्रायोजक बनलाय। या निमित्तानं रुबिक्स ग्रुपनं मुंबईच्या बांधकाम व्यवसायात जोरदार आगमन केलंय। मुंबईत अलिशान आणि सर्वोत्तम घरासाठीचा समर्थ पर्याय म्हणून आता रुबिक्स ग्रुप ओळखला जाईल। या रुबिक्स ग्रुपचे बोधचिन्ह लिओनल मेस्सीच्या कार्यक्रमस्थळी 400 युवा फुटबॉलपटूंनी गोट इंडिया टूरच्या अनुषंगानं प्रसिद्ध केलं। Sunrise is warm in the fields. A borrows a dream revealed. Footsteps pounding, hearts in sync. One word, one game. No need to think. Clap, clap, the rhythm we find. Drums echo, leaving down behind. Let's go like birds in flight. One word, one game, night and tonight. Clap, clap, the rhythm we find. Drums echo, leaving down behind. Let's go like birds in flight. One word, one game, night and sunrise is warm in the fields. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी जय पवार आत्ता माझ्यासोबत आहेत। जय, लिओनल मेस्सीच्या स्वागतासाठी फुटबॉलपट्टू प्रेमी एका बाजूला तयार आहेतच, मुंबईकर पण तयार आहेत। मात्र तुम्ही आत्ता कुठे आहात आणि रुबिक्स च्या संदर्भामध्ये सिलिंग्स या ठिकाणी तुम्ही आहात, तर त्या ठिकाणून माहिती ऐकायला आवडेल। तिथे कशा पद्धतीची तयारी आहे आणि प्रायोजकांची सुद्धा जोरदार तयारी दिसून येते। नक्कीच आपण जर पाहिलं तर अर्जेंटिनाचे कर्णधार लिओनेल मेसी हे भारत दौऱ्यावरती आहेत आणि याचा उत्साह आपण जर पाहिलं तर तरुणांमध्ये किंवा मुंबईकरांमध्ये मोठ्या उत्साहाने पाहायला मिळतो। आणि याच पद्धतीने आता आपण जर पाहिलं तर लिओनेल मेसीच्या स्वागतासाठी सुद्धा मुंबईकर सज्ज झाला आहे। आणि लिओनेल मेसी यांच्या स्वागतासाठी खरं तर मुंबईतील वरळी आणि बांद्रेला जोडणारा हा सागरी सेतू, या सागरी सेतूवरती खरं तर मेसीचा फोटो LED वरती लावण्यात आला आहे। आपण पाहू शकता, मी त्याच ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण भाग वरळी ते वांद्रेला जोडणारा सागरी सेतू आहे आणि याच सागरी सेतूवरती खरं तर रुबिक्स ग्रुपच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर लिओनेल मेसी गोट यांचा एक फोटो LEDच्या माध्यमातून लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर फुटबॉलचा देव समजल्या जाणाऱ्या लिओनेल मेसीच्या ऐतिहासिक गोट मुंबई इव्हेंटसाठी आता रुबिक ग्रुपसुद्धा प्रयोजक बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या निमित्तानेच खरं तर मुंबईतील वरळी त्या वांद्रे या सिलिंगवरती खरं तर एक विद्युत रोषणाई या ठिकाणी रुबिक्सच्या माध्यमातून केल्याची पाहायला मिळते। मुंबईतील आलिशान आणि सर्वोत्तम घरांसाठीचा समर्थन पर्याय म्हणून आता रुबिक्स ग्रुप ओळखला जाणार। आणि यानंतर आपण जर पाहिलं तर यांची सुरुवात सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं। मुंबईत या ठिकाणी मेसीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी असे बॅनर्स ज्या ते लावण्यात आले। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर रुबिक्स ग्रुपचे बोधचिन्ह लिओनेल मेसीच्या कार्यक्रमस्थळी 400 युवक फुटबॉलपटूंच्या उपस्थितीमध्ये खरं तर याचं प्रसिद्धी करण्यात आली। आणि यानंतर आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये आता लिओनेल मेसी येण्याची उत्सुकता खरं तर मुंबईकर असेल किंवा युवा पिढीला लागली। आणि याच अनुषंगाने रुबिक्स ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आता मुंबईमध्ये ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर असेल किंवा विद्युत रोषणाईद्वारे लिओनेल मेसीचं स्वागत केल्याचं चित्रीकरण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वरळी ते वांद्रे सिलिंग असेल किंवा मग मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा पाहिलं तर बँड्रा परिसर असेल किंवा अंधेरी परिसर, मुंबईतल्या ठिकठिकाणी खरं तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिओनेल मेसीचा चाहता वर्ग आहे, युवा पिढी चाहती आहे, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रुबिक्स ग्रुपच्या माध्यमातून ठिकठिकाणी लिओनेल
मेसी यांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळतात. उद्या खरं जे तर आपण जर मुंबईमध्ये पाहिलं तर लिओनेल रुबिक्स मेसी हे ग्रुपने 5 ज्या वर्षाचा पद्धतीनं पुढे सर्व ही जाहिरात केली आहे तर तो सगळ्यांच्याच म्हणजे मुंबईकरांच्या लक्ष वेधून घेणारी अशा पद्धतीची जाहिरात आहे. कारण ज्या ठिकाणी ही जाहिरात लावण्यात आली आहे रुबिक्स ग्रुपची त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो एक केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी खूप मोठी रहदारी असते आणि वरळी सी लिंक जो आहे त्याला जोडणारा हा सगळा मार्ग आहे. त्याच्यामुळे मुंबईकरांकरता म्हणूया किंवा जे फुटबॉलपटू प्रेमी आहेत त्यांच्याकरता म्हणूया आपण सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणायला हरकत नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबईतील मध्यभाग मानला जाणारा हा संपूर्ण दादर परिसर आहे आणि आपण जर पाहिलं तर या दादर परिसरात सुद्धा अनेक फुटबॉल खेळाडू जे आहेत ते खेळासाठी येतात. आणि आपण जर पाहिलं तर शिवाजी पार्क ह्या ठिकाणी सुद्धा क्रिकेट असेल किंवा फुटबॉल खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक जे आहेत ते ह्या ठिकाणी येत असतात. आणि याच मध्यभागाच्याच वरळी ते बांद्राला लागणारा हा सागरी सेतू आहे आणि या सागरी सेतूवरतीच आपण जर पाहिलं तर लुब्रिक ग्रुपच्या माध्यमातून खरं तर ही संपूर्ण विद्युत रोषणाई जे ती ह्या ठिकाणी केल्याची पाहायला मिळते. खरं तर वरलीपासून वांद्रेला जाणारा हा संपूर्ण सागरी सेतू आहे आणि ह्या पुलावरनं खरं तर अनेक लोक जे आहेत ते रहदारी करत असतात. मोठ्या प्रमाणात प्रवास यावरनं होत असतो. आपण जर पाहिलं तर वरळीवरनं वांद्रेपर्यंत संपूर्ण हा एरिया जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाहते वर्ग असतील किंवा मग फुटबॉल प्रेमी या ठिकाणी असतात किंवा या ठिकाणी फुटबॉलचे क्लासेससुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या ठिकाणी अतिशय हा महत्त्वाचा भाग जो आहे तो दादरमधला मानला जातो. आणि ह्याच परिसरात खरं तर हा संपूर्ण रुबिक्सच्या माध्यमातून लावलेलं विद्युत रोषणाईचा मेसीचा फोटो खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. कारण या बाजूला आपण जर पाहिलं तर शिवाजी पार्क हा संपूर्ण परिसर असा आहे ज्या ठिकाणी बँड्रा सिलिंग असेल, मग त्याचबरोबर वरळी सिलिंग असेल किंवा शिवाजी पार्कचा हा संपूर्ण परिसर असेल, त्याचबरोबर या येथील जवळ असलेला माहीम कोळीवाडा असेल किंवा चैत्यभूमी असेल, हा संपूर्ण परिसर जो आहे तो ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची रहदारी असते, युवा पिढीची रहदारी असते. आणि यामुळे खरं तर एकूणच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून मिळू शकते. आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण वरळी ते वांद्रेचा सागरी सेतू आहे. याच सागरी सेतूच्या सिलिंगच्या मध्येत आपण जर पाहिलं तर एक विद्युत रोषणाईद्वारे लिओनेल मेसीचा फोटो रुबिक्स ग्रुपच्या माध्यमातून लिओनेल मेसी गोट यांचे स्वागतासाठी लावल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय. जय, रुबिक्स ग्रुपचं कौतुक आणखीन याच्यासाठी आपल्याला करावं लागेल. कारण लिओनेल मेस्सी याचे चाहते नुसते भारतातच नाहीत तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरात पसरलेले आहेत. आणि लिओनेल मेस्सीचं स्वागत 14 वर्षांनी भारतामध्ये होणार आहे आणि त्याच्या स्वागताची जबाबदारीच असं आपल्याला म्हणायला हरकत नाही रुबिक्सने घेतलेली आहे. कारण एका ठिकाणी बांधकाम व्यावसायिक म्हणून ते जरी प्रसिद्ध असले तरीसुद्धा जनसामान्यांच्या मनामध्ये काय आहे आणि लिओनेल मेस्सीचं जे स्थान आहे, अनेक भारतीय क्रीडाप्रेमी आपल्याला म्हणता येतील जे लिओनेल मेस्सीचे चाहते आहेत, तर त्यांच्या दृष्टिकोनातून हा क्षण खूप महत्त्वाचा आहे आणि तो अधोरेखित करण्याचं काम रुबिक्सने केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर फुटबॉल खेळातील जादूकर मानला जाणारा हा संपूर्ण लिओनेल मेसी आहे. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लिओनेल मेसी यांचं एक फुटबॉलच्या खेळामध्ये मोठा वाटा राहिला आहे. अनेक फुटबॉलच्या गेममध्ये त्यांनी खरं तर उत्कृष्ट असं खेळ जो तो त्यांनी दाखवला त्यांच्या माध्यमातून आणि अनेक युवा पिढींना खरं तर ह्यातून प्रोत्साहनसुद्धा मिळालं. आणि याच अनुषंगाने सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तरुण वर्गसुद्धा मेसीला चाहतो आणि त्यांच्या मॅचेससुद्धा बघतो. आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाचा खरं तर उद्याचा दिवस आहे आणि आंतरराष्ट्रीय प्लेयर अर्जेंटिनामधून थेट मुंबईमध्ये येणार आहे आणि तब्बल 14 वर्षानंतर हा संपूर्ण लिओनेल मेसीचा प्रवास करता मुंबईमध्ये होता आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा दिवस मानला जाणार. आणि याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर याच वरळी सिलिंगवरती रुबिक्सच्या माध्यमातून खरं तर ही संपूर्ण विद्युत रोषणाई जी आहे ते केली आहे आणि याचा कुठेतरी फायदा आता मुंबईकरांना सुद्धा होऊ शकतो. कारण आपण जर पाहिलं तर 2 ठिकाणी आता मुंबईतील अर्जेंटिनामधील एक नामवंत खेळाडू लिओनेल मेसी मुंबईमध्ये येत आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर रुबिक्सच्या माध्यमातून आता एक मुंबईकरांसाठी बांधकाम व्यवसायात जोरदार आगमनसुद्धा या रुबिक्सच्या माध्यमातून केलं गेलं आहे. त्यामुळे रुबिक्सला सुद्धा या ठिकाणी आता मेसी आल्याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो. आणि याच अनुषंगाने आता आपण जर पाहिलं तर एकूणच स्वागतासाठी रुबिक्स ग्रुपसुद्धा सज्ज झाला आहे. लिओनेल मेसी उद्या मुंबईत येतील. उद्यासुद्धा अशाच पद्धतीचे आपल्याला बॅनर्स ठिकठिकाणी पाहायला मिळतील. मात्र सध्या आज उद्याच्या पूर्वसंध्येलाच आपण जर पाहिलं तर रुबिक्स ग्रुपच्या माध्यमातून ही संपूर्ण विद्युत रोषणाई जी आहे ते करण्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच धन्यवाद जय, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी.